नमस्कार. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? माझं नाव अण्णासो श्यामराव ढेकळे. आपण कुठून आलात? तालुका मान, जिल्हा सातारा, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय शेती आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 24/6/2021. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? शंकरांची पूजा करणे, गणेशजींची स्थापना करणे, अशी पारंपरिक भक्ती करत होतो. ग्रंथ वाचणे, परत शंकराचे मंदिर आहेत तिथे श्रावणमध्ये शिवलेला अमृत ग्रंथ वाचणे, असे भरपूर म्हणजे करत होतो. जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे पारंपरिक, ती भक्ती साधना आपण करत होतात. तर मग संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? मी असंच मोबाईलवर पाहत असताना ॲड्रेस विचारला होता की तुम्हाला फ्री ज्ञानगंगा बुक पाहिजे असेल तर तुम्ही तुमचा ॲड्रेस पूर्ण द्या. मग तेव्हा मी आपलं फ्रीमध्ये मिळतं आहे म्हटल्यानंतर आपलं मी ॲड्रेस पाठवून दिला त्याच्यावर. तर मला एक 15-20 दिवसात ते बुक मिळालं. मग ते वाचत असताना मग नंतर ते मला टी व्हीवरही सुद्धा लोकशाहीला चॅनलवर सत्संग येतो आहे समजलं. मग ती मी चॅनलवर बघत असं 4-6 महिने घालवलं सत्संग ऐकत, बुक वाचत. ते करत असताना पूर्ण परमात्म्यांचं हे मला ज्ञान घेतल्यानंतर नामदीक्षा घेण्याची माझी प्रेरणा झाली. जसं तुम्ही सांगतात की फेसबुकवर ब्राउझिंग करत असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानगंगा पुस्तकाची ॲड मिळाली आणि आपण ते मोफत आपल्या घरी मागवलं आणि त्याचं अध्ययन केलं. त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकले आणि त्यातून आपल्याला प्रेरणा झाली, म्हणून आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात. तर मला हे विचारायचं की जेव्हापासून आपण या सद्भक्तीत आलात त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये, स्वतःमध्ये व आपल्या परिवारामध्ये काय काय अनुभव आलेत? भरपूर अगदी मानसिक समाधान भेटायला लागलं. परमात्म्यांच्या शरणात आल्यापासून शेतीतसुद्धा मला आर्थिक लाभ मिळत गेले. त्यामुळं हीच पूर्ण परमात्मा ही माझी पूर्ण खात्री झाली की कुठंही इतकी पारंपरिक भक्ती करतो त्यात सगळं हे होऊन गेलं. म्हणजे काय म्हणजे ताळमेळच लागत नव्हता. पाठीमागल्या पुढं असं काय जे करल ते यश हे कुठलं येत नव्हतं. पण परमात्म्याच्या सेवेत आल्यापासून भरपूर परमात्म्याने मला आर्थिक लाभ दिले, शारीरिक लाभ दिले. जसं तुम्ही सांगत आहात की शेतीमध्ये आपल्याला आर्थिक लाभ झाला, तर मला हे विचारायचे आहे की आपल्याकडे शेती किती आहे आणि आत्ता कशा प्रकारे आपण शेती करत आहात? माझ्याकडे एक 5 एकर शेती आहे. त्यापैकी माझ्याकडं एक डाळिंब एक अर्धा एकरच होतं. तर ते असं जेवढं खर्च करल तेवढं सुद्धा निघत नव्हतं. पण परमात्म्याच्या सेवेत चरणात आल्यापासून 1 रुपयाही खर्च न करता मला जवळजवळ 80,000 ते 90,000 रुपयाची डाळिंब म्हणजे झाली. ह्याच्या अगोदर इतकी खर्च करून जेवढा खर्च केला तेवढा सुद्धा निघत नव्हता. इतकं म्हणजे परमात्म्याच्या सेवेत आल्या शेतीत मला लाभ झाला आहे. या व्यतिरिक्त आपल्याला काही शारीरिक स्वरूपात काही परमेश्वराकडनं लाभ झालेत? शारीरिक असं आजारी असं वरचेवर सारखं काय होत होतं, पण ते पूर्ण म्हणजे शारीरिक दुखणं बंद झाले. भगतमतीसारखे आजार असायच्या त्यांचंही म्हणजे कमी प्रमाण झाले. आणि परमात्म्याच्या सेवेत आल्यापासून मला सगळं म्हणजे पूर्ण सगळं समाधान वाटतंय. आता संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपल्याला कुठल्या प्रकारचं व्यसन होतं का? व्यसनाचं होतं. आता कसं आहे, जरा थोडा राजकारणाच्या ह्याच्यात असल्यामुळं मी गावचा सरपंच बी होतो. त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटत असतात, त्यामुळे व्यसनाचं प्रमाण होतं. पण हे परमात्म्याच्या सेवेत चरणात आल्यापासून ते व्यसनापासून ते पूर्ण अगदी हे झाले, सुटका झाली माझी. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण एक राजकारणी व्यक्ती होतात आणि राजकारणामध्ये राहून आपण समाजसेवा करत होतात, परंतु त्यावेळेस आपल्याला काही व्यसन जडलं होतं. मला हे विचारायचं आहे की आत्ता आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आहेत, तर आजच्या घडीला आपण कुठल्या प्रकारचं व्यसन करत आहात का? आणि त्याचप्रमाणे या सद्भक्तीमुळे आपल्याला संत रामपालजी महाराजांकडनं अजून काही स्वरूपात लाभ किंवा अनुभव आलेत का? मी राजकारणात असल्यापासून इतर लोकांशी जास्त संपर्कित असल्यामुळं व्यसनाचं ही जरा थोडं सवय झालेलीच होती.
पण ही परमात्म्याच्या मी ज्ञान घेऊन भक्ती घेतल्यानंतर त्यापासून पूर्ण अगदी माझी सुटका झाली आणि आज अगदी मी पूर्ण निरोगी आणि पूर्ण समाधानी जीवन जगत आहे. व्यसनाचा कुठलाही प्रकारचा आता करत नाही आणि सर्व समाधानी जीवन जगत आहे. एवढं मी गावात सरपंच हे असून विषयी मला 4 चाकी गाडीचं म्हणजे असं कुठलाच योग जुळत नव्हता. पण परमात्म्याच्या सेवेत चरणात आल्यानंतर मला 1 वर्षातच परमात्म्याने असे 4 चाकी गाडी घेण्याची ताकद दिली. अगोदर माझ्याकडे म्हणजे कुठलं असं उत्पन्न आलं काय तर दुसरंच काय तर खर्च होऊन जात होता. म्हणजे गाडी घेण्यासाठी माझ्याकडं म्हणजे हे जवळ पैसे येत नव्हते आणि परमात्म्याच्या सेवेत आल्यानंतर मला 1 वर्षाच्या आत परमात्म्याने इतकं भरभरून दिलं की मी जवळजवळ 7 लाखाची गाडी घेतली. त्यात 4.5 लाख रुपये रोख मी भरले आणि 2-2.5 लाखाचं आपलं बँकेचं कर्ज घेतलं आहे. परमात्माच्या कृपाशीर्वादाने माझं सर्व आता सर्व व्यवस्थित सुरळीत चालू आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला बरेचसे आर्थिक स्वरूपात लाभ झाले, शारीरिकसुद्धा आपल्याला स्वस्थता मिळाली आहे आणि खऱ्या अर्थाने मोक्षाचा मार्ग मिळालेला आहे आपल्याला. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे आपले मित्र आहेत, जे आप्तेष्ट आहेत, नातलग आहे आणि जो भक्त समुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? माझं सर्वांना एकच सांगणं आहे की तुम्ही पूर्ण परमात्म्याची शास्त्रानुकूल भक्ती घेऊन परमात्म्याच्या शरणमध्ये या. परमात्म्याचे TV वर सत्संग येते, ज्ञानगंगा बुक आहे ते तुम्हाला फ्रीमध्ये सुद्धा मिळते. ते वाचून तुम्ही ज्ञान घेऊन परमात्म्याच्या शरणमध्ये या. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे सत्संग बरेचशा TV चॅनलवर येत असतात. त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांनी जे काही पुस्तकं आज प्रकाशित केलेले आहे, जसं की जगण्याचा मार्ग, त्याचप्रमाणे ज्ञानगंगा, या पुस्तकाचं सुद्धा एकदा तरी समाजाने अध्ययन केलं पाहिजे. त्यातील जे ज्ञान आहे ते जर त्याला पटलं असेल आणि त्याचा जर त्याच्यावर विश्वास बसत असेल तर त्यांनी संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घ्यायला कुठलीही एक प्रश्न नाही, कुठलीही एक हरकत नाही. अशा स्वरूपात जर एखाद्याची भावना झाली की मलासुद्धा संत रामपालजी महाराजांच्या चरणात यायचं, त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायचं, तर या भावनेतनं एखाद्याला जर प्रेरणा झाली तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? ती घेण्यासाठी आता प्रत्येक जिल्ह्यात परमात्म्याने नामदान सेंटर सुरू केलेलेच आहे. TV स्क्रीनवर जो खाली पिवळी पट्टी येते त्याच्यावरती तुम्ही ती फोन नंबरवर फोन केला का तुम्हाला जवळच्या नामदान सेंटरचं ॲड्रेस मिळून जाईल आणि तुम्ही तिथं कॉन्टॅक्ट करून तुम्ही भक्ती घेऊ शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की सत्संग प्रसारित होत असताना जसे की बऱ्याचशा TV चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग येतात, त्याचप्रमाणे बरेचसे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहे जसे की YouTube आहे, Facebook आहे, Instagram आहे. त्यावेळेससुद्धा संत रामपालजी महाराजांचे सत्संग त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि सत्संग चालू असताना TV स्क्रीनवर काही मोबाईल नंबर आपल्याला बघायला मिळतात. त्या मोबाईल नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जवळच्या जिल्ह्यामध्ये जिथे संत रामपालजी महाराजांचं केंद्र आहे त्या ठिकाणचा पत्ता मिळतो आणि तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकते. मला हे विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी, या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? पूर्ण फ्रीमध्येच मिळते. इतर ठिकाणी लोकांना ते पैसे दिल्यामुळं लोकांना असेल, इथं सुद्धा म्हणजे पैसे जात असतील, पण इथं पूर्ण परमात्म्याचं ज्ञान ही भक्ती फ्रीमध्ये दिली जाते. कुठलाही 1 रुपया खर्च त्यासाठी येत नाही. धन्यवाद. सत साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा
7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.